परीक्षा झाली आणि नंतर रिझल्ट आला तर स्कोर खूपच कमी आला आणि मग नीट 2024 मध्ये मी परत सेकंड अटेम्प्ट दिला आणि त्याच्यामध्ये मी एक्सपेक्टेड एके दिवशी मला खूपच राग आल्यानंतर जो मोबाईल होता तो मोबाईल मी जमिनीवर आदळला आणि तोडला। माझ्या अकॉर्डिंग मी 4 गोष्टी ते तुम्ही कंपल्सरी केल्या तर फिजिक्स तुमचा एकदम स्ट्रॉंग होणार आहे। की फर्स्ट आहे की तुम्ही माझं नाव हिरामन माधवराव भगत आणि राहणार मूळ गाव वाघी आणि आम्हाला वाघीकर म्हणूनच जास्त परिचित आहेत। मग वाघी सोडल्यानंतर नोकरीसाठी किनवट या ठिकाणी स्थलांतरित झालो। किनवटला शिक्षकी पेशामध्ये माझं शिक्षण झालेलं आहे। ATD AM कला शिक्षक म्हणून या ठिकाणी कार्यरत होतो आणि मुलं छोटी होती, शिक्षण चालू होतं। मग आमच्या प्राजक्ताला 10वी पास झाल्यानंतर शिक्षणासाठी नेटची तयारी करायची होती आणि नेटसाठी IIB ॲडमिशनसाठी प्रोसिजर सुरू केली। IIB ॲडमिशन घेतल्यानंतर मुलांना जी ऊर्जा पाहिजे, जी शक्ती पाहिजे, मुलं तर अभ्यास करतातच पण जी शक्ती पाहिजे ती शक्ती IIB आहे। मुलांना शिक्षण तर देतातच पण त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करतात, त्यांचे प्रश्न उत्तर सोडून घेतात, त्यांना खूप काम देतात आणि तेवढं काम करून घेतात। हे IIB खास वैशिष्ट्य आहे। माझी मोठी मुलगी प्रियंका हिरामन भगत ही MBBS MD झाली आणि माझा मुलगा स्वप्नील हिरामन भगत हा सुद्धा MBBS करून MS करतोय। माझे दोन्हीही मुलं IIBचेच विद्यार्थी होते आणि म्हणून तो अनुभव माझ्या पाठीशी होता। मग प्राजक्ताला सुद्धा IIBमध्येच ॲडमिशन दिलं। प्राजक्ता ही मुळातच हुशार आहे। आम्हाला खात्री होती की हिच्याकडे काही बघायची गरज नाही, ही चांगला स्कोर चांगले मार्क घेऊ शकते म्हणून 10वी नंतर हिला IIBमध्ये ॲडमिशन दिलं आणि 11वीमध्ये चांगला अभ्यास केला आणि 11वीच्या नंतर आणखी जास्त प्रगती करावी म्हणून तिनं मोबाईलमध्ये ऑनलाईन पाहायला सुरुवात केली, ऑनलाईन स्टडी करायला सुरुवात केली। ऑनलाईन करता अशी ती मोबाईलमध्ये गुरफटली। हळूहळू क्लास सोडून दिली आणि मला नेटवरच अभ्यास व्हायला लागला, नेटचाच अभ्यास करतो। आम्ही खूप प्रयत्न केला की तू क्लास कर, क्लास नाही केलं कमीत कमी परीक्षा तरी दे, अशी आमची धारणा होती की कमीत कमी परीक्षा दिली तर आम्हाला समजेल की ही किती मार्क घेऊ शकते, किती मार्क घ्यायला लागली। कारण आम्हाला तिच्या अभ्यासाचं काही नॉलेज नव्हतं आणि काही आम्हाला समजतही नाही, फक्त ती अभ्यास करायला लागली, मोबाईल पाहायला लागली, स्टडी करायला लागली म्हणून सांगते, पण ती ॲक्च्युअल स्टडी न करता ती मोबाईलमध्ये वाहत गेली। आणि आता हिला मोबाईलमधून बाहेर कसं काढावं हे खूप प्रयत्न चालले आमचे। कधी रागावायचं, कधी गोड बोलायचं, कधी फिरायला घेऊन जायचं, पण तिला कोणतंही काही आवडत नव्हतं। आणि नंतर नेटची परीक्षा आली। आता नेटची परीक्षा झाली, माझा अभ्यास झाला, मी परीक्षा देतो असं करत तिनं काय परीक्षा दिली, नेऊन सोडलं। परीक्षा झाली आणि नंतर रिझल्ट आला तर स्कोर खूपच कमी आला। खूप नर्वस झालो, तिच्या याच्यावर सोडून दिला। आता परीक्षा नाही, काय नाही, तू मोबाईल पहा, काही कर, हिचं अभ्यासाकडे लक्ष नाही आहे म्हणून तो आमच्याजवळ जो मोबाईल होता तो मोबाईल सर्वप्रथम मी माझा मोबाईल जो होता तिला देत नव्हतो, तर ती खूप रागात यायची। तरी पण आता छोटी मुलगी आहे, उगं प्रेमानं मग आता बघ कशाला म्हणून कधी देत होतो, पण ती त्याच्यापासून अलिप्त होत नव्हती। एके दिवशी मला खूपच राग आल्यानंतर जो मोबाईल होता तो मोबाईल मी जमिनीवर आदळला आणि तोडला। प्राजक्तानी नीटची परीक्षा दिली आणि नीटची परीक्षा दिल्यानंतर तिचा स्कोर पाहिला आणि तिचा स्कोर पाहिल्यानंतर स्कोर थोडासा चांगला दिसला। जवळपास 700 पर्यंत मार्क मिळतील अशी अपेक्षा आहे आणि ही सुद्धा चांगल्यातल्या चांगल्या टॉप मेडिकल कॉलेजला लागेल अशी आमची भावना आहे आणि लागू शकते। माझी दोन्ही मुलं डॉक्टर आहेत आणि ही पण मुळातच हुशार होती आणि मुळातच हुशार असल्यामुळं ही सुद्धा मेडिकल लाईनला जाऊ शकते म्हणून तिला IIBमध्ये ॲडमिशन देऊन नीटची तयारी करायला लावली। पालकांसाठी असा संदेश आहे की मुलांना ट्युशनचे पैसे भरणे, मुलांना कुठेतरी ठेवणे आणि
त्यांना पैसे पाठवत राहणे एवढ्यावर नाही चालत. तर आपल्या मुलांना ज्या ठिकाणी आपण ठेवतो त्याला एकटं ठेवता कामा नये. एकटं ठेवलं तर तो व्यवस्थित अभ्यास करतो नाही करतो याच्याकडं पालकाचं लक्ष पाहिजे. आणि मुलांच्या पाठीमागे जर पालक असतील तर मुलं कशी बिनधास्त असतात, त्यांना एक सपोर्ट मिळतो, शक्ती मिळते आणि मुलं भरभरून अभ्यासाला लागतात. प्राजक्ता मुळातच हुशार होती आणि मुळातच हुशार असल्यामुळं जरी 1 वर्ष तिचं गेलं तरी तिला रिपीट देण्यासाठी आम्हाला खात्री होती की ही नीटमध्ये चांगले मार्क घेऊ शकते. 1 वर्ष गेलं तरी चालेल, पण हिला परत रिपीटमध्ये ॲडमिशन देऊन तिला नीटची परीक्षा द्यायची. माझं नाव प्राजक्ता हिरामन भगत आहे आणि मी IIBच्या रिपीटर्स बॅचमध्ये 2024मध्ये ॲडमिशन घेतलं होतं. मी 2023मध्ये मी फर्स्ट अटेम्प्ट दिला होता आणि त्याच्यामध्ये माझा स्कोर 161 होता. आणि मग नीट 2024मध्ये मी परत सेकंड अटेम्प्ट दिला आणि त्याच्यामध्ये मी एक्सपेक्टेशन आहे की 700 अराउंड स्कोर येईल. नीट 2024चा पेपर माझ्या अकॉर्डिंग फिजिक्समध्ये स्टेटमेंट्स बेस्ड क्वेश्चन होते, असर्शन रिझन होते आणि माझे जे क्वेश्चन चुकले 3 क्वेश्चन चुकले त्याच्यामध्ये 2 थिअरॉटिकल्स होते, 1 मॉडर्न फिजिक्स होता. म्हणून फिजिक्समध्ये ओनली न्यूमेरिकल्स नसते, इट इज ऑल्सो थिअरॉटिकल्स. आणि मग केमिस्ट्री वॉज इझी आणि म्हणजे अभ्यास केला तर तो येणारच सगळा, म्हणजे ऑल क्वेश्चन्स तुम्हाला येईल. आणि बायोचा पेपर इझी होता, त्याच्यामध्ये स्टेटमेंट्स बेसमध्ये तुम्ही चुकू शकतात पण यू हॅव टू रीड इट विथ कॉन्सन्ट्रेशन. बायोचा पेपर मॅच द फॉलोइंगमध्ये तुम्हाला जर तुम्ही मॅच द फॉलोइंगमध्ये जास्त वेळ तुम्ही घालवला एक ऑप्शन चेक करण्यामध्ये तर बाकीचे जे होणारे क्वेश्चन्स आहे त्याच्यासाठी टाईम भेटणार नाही. तर पेपरची सॉल्विंग स्ट्रॅटेजी पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे जेवढा तुमचा अभ्यास आहे. केमिस्ट्री माझा वीकेस्ट सब्जेक्ट होता, त्याच्यामध्ये पण आपल्या जे नीट 2024चा जो पेपर आहे केमिस्ट्रीमध्ये त्याच्यामध्ये मला फुल मार्क्स आहे, कारण की जेवढे पण क्वेश्चन्स होते त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स क्लासमध्ये असे टीचर शिकवताना सांगितले होते किंवा मोस्ट ऑफ द क्वेश्चन आपल्या वीकेंड एक्झाम फायनल राऊंडमध्ये आलेले होते. म्हणून मला त्याच्यामध्ये डिफिकल्टी वाटली नाही आणि तो सोपा झाला माझ्यासाठी. स्पेशली फिजिक्सबद्दल बोललं तर माझे तिथे 3 क्वेश्चन्स रॉंग झाले आणि त्याच्यामध्ये 2 थिअरॉटिकल होते. तर मला आधीपासूनच माहीत होतं की थिअरॉटिकलमध्ये माझे मार्क्स जातात फ्रॉम फायनल राऊंड याच्यामध्ये. तरी पण फायनलमध्ये नीटमध्ये पण माझा चुकला, कारण की तेवढी मी प्रॅक्टिस केली नव्हती. न्यूमेरिकलची सगळे प्रॅक्टिस करतात, सोडवत बसतात, मॅथ्स करतात त्याच्यामध्ये, पण जे थिअरॉटिकल असते ते पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे, कारण की फिजिक्स नीटमध्ये सगळं न्यूमेरिकल नसते, थिअरॉटिकल असते आणि तेच तुमचा रँक डिसाईड करणार. अबाउट फिजिक्स आय वुड सजेस्ट की जे पण एक्झाम देणार आहेत 2025मध्ये किंवा पुढे पण त्यांच्यासाठी हे ॲडवाईस आहे की तुम्ही न्यूमेरिकल्स करतात ओके ते पण करा, पण थिअरॉटिकलमध्ये पण फोकस करा. टीचर जे थिअरी शिकवत आहे त्याचे नोट्स काढा. मी शॉर्ट नोट्स केले होते त्याचे 11चे 12चे माझ्याकडे शॉर्ट नोट्स होते, त्याच्यामध्ये फॉर्म्युलेस पण होते, थिअरॉटिकल पॉईंट्स पण होते. रिपीटर्समध्ये मी IIBमध्ये ॲडमिशन घेतलं. तर IIBच्या 1 वर्षामध्ये जेवढं माझं इथं होतं त्याच्यामध्ये आमचे एक्झाम्स व्हायचे, टीचर्स खूप चांगले शिकवायचे. आणि सेकंड थिंग की IIBमध्ये एक्झाम्स होतात, एक्झाम झाल्यानंतर ते स्कोर बघतात, स्कोर नंतर मग ते तुमचा जर स्कोर चांगला असेल तर तुम्हाला गायडन्स देईल. तर एकदा माझा स्कोर खूपच खाली झाला तर तेव्हा मी खूपच एक्सपेक्टेशन्स केले होते की मला मी माझ्या रूममध्ये लिहून पण ठेवले होते 720 मार्क्स टार्गेट, म्हणजे आपल्या फायनल राऊंडमध्ये तरी. पण मला इथं एवढा कमी स्कोर आला, मला वाटलं आता फायनलमध्ये काय होणार, म्हणून मी खूपच ओव्हरवेल्म झाले आणि माझं रडणं सुरू झालं. तर मी जेव्हा रडू लागले होते तेव्हा सगळे टीचर्स एक करून आले आणि मग नंतर विचारले काय झालं, तर मी सांगितले की असं झालं. तर सगळे आले आणि मग त्यांनी मला एक्झाम्पल्स दिले की प्रिवियस IIBians मार्क्स फायनल राऊंडमध्ये पण फ्लक्च्युएट करत होते, पण त्यांनी असं रडून बसले नाही, त्यांनी कन्सिस्टंटली काम करतच गेले आणि म्हणून त्यांच्या नीटमध्ये खूप चांगला स्कोर आला. तर मी खूप इन्स्पायर झाले आणि म्हणून मी पण
पुढच्या एक्झाम्समध्ये मी तसंच ठेवलं की किती मार्क्स पडू दे, मला अभ्यासावर फोकस करायचा आहे, की मार्क्स फ्लक्च्युएट झाले तरी काय नाही, चुका बघायची आहे आणि मग त्याच्यावर वर्क करायचं आहे, इम्प्रूव्ह करायचं आहे. तसंच माझा मग माइंडसेट झाला आणि बस. तर ह्या एका वर्षामध्ये माझं अभ्यासाचं रुटीन कसं असायचं, तर याच्यामध्ये मी काय करत होते, मी टाईम ओरिएंटेड कधी स्टडी करत नव्हते की 2 वाजता मी हे करणार, हे वाला 1 घंटा बायो वाचणार, मग 1 घंटा केमिस्ट्री, असं माझं काही नव्हतं. मी जेव्हा दिवस सुरू होत होता तेव्हा मी टार्गेट फिक्स करत होते की मला हे करायचं आहे आणि ते अकॉर्डिंग टू आपल्या वीकेंड एक्झाम्स जे होतात IIB त्याच्यानुसार मी करत होते. आणि जोपर्यंत टार्गेट संपत नाही तोपर्यंत करायचं. कधी कधी मोठे टार्गेट असले तर मग होत नव्हते, तर मग ते नेक्स्ट डे मग ते कंटिन्युअसली राहतच होतं की अरे कालचे करायचे आहेत, मग ते असं फ्लो बनून जात होता. तर मी पण तुम्हाला हे सजेस्ट करते की असं स्ट्रिक्ट शेड्यूल बनवू नका, फ्लेक्झिबिलिटी ठेवा तुमच्या अभ्यासामध्ये, ब्रेक्स घ्या रिफ्रेशमेंटसाठी. आणि मग ब्रेक्समध्ये तुम्ही काय करू शकता, ब्रेक्स इम्पॉर्टंट आहे कारण की ते तुमची इफिशियन्सी वाढवणार. तुम्हाला जसं फिजिकली आपण वर्कआउट केल्यावर मसल्स वीक होतात तसं आपला ब्रेन पण वीक होतो. त्याच्यासाठी इफिशियन्सी वाढवण्यासाठी तुम्हाला ब्रेक्स इम्पॉर्टंट आहे. त्या ब्रेक्समध्ये तुम्ही पॅरेंट्सला बोलू शकतात किंवा कोणी 10-15 मिनिटाचा झोप घेऊ शकतात. झोपणं पण तुमची इफिशियन्सी खूप चांगली वाढते. आणि तुमची हॉबी असेल, गाणे ऐकणं असेल, डान्स असेल, ते तुम्ही करू शकता. आणि कोण स्केचिंग असेल ते पण तुम्ही करू शकता. हॉबी तुम्ही कन्सिस्टंटली तुम्ही यूज करा ह्याच्यासाठी, तुमच्या माइंडला रिफ्रेश करण्यासाठी तुम्हाला हेल्प करेल, ते तुम्हाला डिस्ट्रॅक्ट नाही करणार. तर माझ्याकडे काही ऑप्शनच नव्हता. आणि ह्या 1 वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये आम्ही सगळ्यांनी, मी मम्मी पप्पा आम्ही राहत होते, त्याच्यामध्ये आम्ही छोटे फोन आपले जे बटनचे असतात ते यूज करायला ठेवले, कारण की ते आता डिस्ट्रॅक्शन नाही पाहिजे होतं. फर्स्ट अटेम्प्टमध्ये जे चूक केली ते रिपीट करायची नव्हती. आणि मग मला असं कळालं की खूप मोठी चूक आहे हे मला रिझल्ट नंतर कळालं की रिझल्ट वॉज अन आय ओपनर. मग रिअलायझेशन झाली की अरे खूपच मोठी चूक झाली. आणि मग रिझल्ट झाल्यानंतर मी डायरेक्ट बुक घेतले आणि अभ्यास सुरू केले. आणि मग नंतर IIBमध्ये ॲडमिशन घेतले आपल्या रिपीटर्सच्या कोर्ससाठी. माझ्या अकॉर्डिंग मी 4 गोष्टी ते तुम्ही कंपल्सरी केल्या तर फिजिक्स तुमचा एकदम स्ट्रॉंग होणार आहे. की फर्स्ट आहे की तुम्ही क्लासरूममध्ये पहिल्या जेव्हा चॅप्टर शिकवतात तेव्हा खूप जास्त अटेंटिव्ह राहा, म्हणजे तेव्हाच तुमचं 50% 60% होऊन जाते. जेव्हा टीचर्स काहीतरी बोलत आहेत त्यांच्या मागे ते म्हणतात की तुम्ही पण बोला, ते परत बोलायचं, फॉर्म्युला परत बघायचे, त्याला रिवाईज करायचं. बाकीचे आजूबाजूचे बोलत नसेल तरी तुम्ही आपला फोकस ठेवायचं की ते बोलत नसेल तरी मी बोलणार. आणि दुसरं आहे फॉर्म्युला शीट. पहिल्यांदा तुमचा चॅप्टर एकदम परफेक्ट झाला की मग बस तुम्हाला रिवाईज करायचं आहे. 2 वर्षानंतर तुमची एक्झाम असणार, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 2 वर्षानंतर. मग दुसरं आहे की एकदा चॅप्टर झाला तुम्हाला आठवण ठेवायचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही मी फॉर्म्युला शीट यूज केली होती. त्याच्यामध्ये मी चॅप्टर वाईज अकॉर्डिंगली सगळ्यांचे फॉर्म्युलेज लिहून ठेवले होते. लाईक न्यूटन्स लॉ ऑफ मोशनमधले फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, सगळं माझं ते पण सगळं लिहिलेलं होतं. आणि जे कॉम्प्लेक्स इक्वेशन्स असतात ते पण सगळं फॉर्म्युला शीटमध्ये सगळंच होतं. म्हणजे एकदा मी ते बघून घेतलं तर माझं काही सुटणार नाही. आणि थेरॉटिकल पॉईंट्स पण होते. आणि माझं तिसरं होतं की तुम्ही मी जे माझे क्वेश्चन्स चुकत आहे त्याच्यासाठी मी एक बुक केली होती. त्याच्यामध्ये मी जे एक्झाममध्ये चुकत आहे किंवा मी मॉड्यूल सॉल्व करत आहे त्याच्यामध्ये चुकत आहे सगळे मी नोट डाऊन करत होते चॅप्टर वाईज. आणि त्याच्या खाली क्वेश्चनच्या खाली सोल्युशन. किंवा मी कधी पेपर कट करून ते डायरेक्ट ते तिथेच चिटकट होते, म्हणजे टाईम तुमचा जर वेस्ट होत असेल किंवा तुम्ही तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये साईडला करून घ्या जर तुम्हाला वाटत असेल टाईम वेस्ट होत असेल तर. आणि 4th थिंग न्यूमेरिकल्स, ते सगळेच करतात पण फर्स्ट 3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट 3 गोष्टी तुम्ही चांगलं केल्या आणि 4th न्यूमेरिकल्स पण तुमचे आपले नीटमध्ये तेवढे काही हार्ड न्यूमेरिकल्स येत नाही. तुमचे जे बेसिक मॅथ्स आहेत ते स्ट्रॉंग राहिली पाहिजे, जे आपलं फर्स्टच 11th होत असते त्याला स्ट्रॉंग करा. आणि मग न्यूमेरिकल्स तुमचा प्रॉब्लेम राहणार नाही. रेग्युलरली एव्हरी डे तुम्ही 50 क्वेश्चन करा. 50 करायचे नसेल तरी विचार करून ठेवा की 1 नाही तर 2 क्वेश्चन मला करायचेच आहे. तर फिजिक्समध्ये माझी ॲडवाईस आहे की तुम्ही डेली काय करत जा, 45-50 क्वेश्चन टायमर लावून सोडवत जा. आणि जर 45-50 होत नसेल तरी
2, 3, 4, 5 जेवढे होतील तेवढे करत जा, कारण की तुम्ही ट्रॅकवर राहताल क्वेश्चन्स सॉल्व करायचे. जेव्हा तुम्ही घरी बसून सॉल्व करणार ना तेव्हा तुम्हाला कळणार पण की हे क्वेश्चन जर पेपरमध्ये आला तर मी कसं एकदम फास्ट सॉल्व करू शकते. ते तुम्ही जेव्हा 50 क्वेश्चन टायमर लावून सॉल्व केले तेव्हाच तुम्हाला कळणार, मग एक्झाममध्ये ते प्रॉब्लेम करणार. तर केमिस्ट्रीमध्ये बोललं तर केमिस्ट्रीमधले जे 3 सेक्शन आहेत त्याच्यामधला पहिला जो आहे ते फिजिकल केमिस्ट्री. फिजिकल केमिस्ट्री इज लाईक फिजिक्स. फिजिक्स म्हणजे जसे फॉर्म्युले असते आणि न्यूमेरिकल असतात तसंच त्याचा सिमिलर तसाच असतो. तर त्याच्यासाठी अकॉर्डिंग टू मी 2 गोष्टी तुम्ही करा. फर्स्ट इज फॉर्म्युला शीट. पहिल्यांदा क्लासरूममध्ये ऐकल्यानंतर फॉर्म्युला शीट ते तुम्हाला रिवाईज करण्यासाठी युजफुल राहील. आणि दुसरं असेल न्यूमेरिकल्स प्रॅक्टिस करत राहायची. ठीक आहे. मग नंतर इनऑर्गॅनिक इज लाईक बायो आणि बायोहून पण खूप लेंदी असतो इनऑर्गॅनिकमध्ये आठवून ठेवण्यासाठी मी त्याचे शॉर्टमध्ये नोट्स काढले होते. NCERT वाचली आणि NCERTमध्ये जे मेन पॉईंट्स आहे ते काढले आणि मग त्याला लिहून टाकलं एका पेजेसवर आणि ते आपलं स्टिक करून टाकलं आपल्या बुकमध्ये आणि तसं मी रिवाईज करत होते. म्हणजे इनऑर्गॅनिकमध्ये तुम्हाला एकच गोष्ट आहे की रिव्हिजन करावं लागेल. तुमची मेमरी खूप चांगली असायला पाहिजे. नसेल तरी पण तुम्ही त्याच्यावर इम्प्रूव्ह करू शकता. आणि तिसरं आहे ऑर्गॅनिकमध्ये असते नेम रिॲक्शन्समधून खूप क्वेश्चन्स येतात. तर नेम रिॲक्शन्स तुम्हाला फिंगर टिप्सवर असायला पाहिजे. त्याच्यासाठी मी काय केले होते, मी त्याच्यासाठी शॉर्ट नोट्स, त्याच्यासाठी पण सिमिलर मी शॉर्ट नोट्स बनवले होते. IIBमध्ये मी टीचर्सला विचारले, त्यांनी मला म्हणले की तुम्ही डायरेक्ट शॉर्ट नोट्स बनवा चॅप्टर वाईज. तर मी तसे शॉर्ट नोट्स बनवले आणि मी जेव्हा रिवाईज करत होते बुक बंद करून सगळे रिॲक्शन्स आठवत होते आणि मग जे मला येत नव्हतं ते मी बघत होते. बायोबद्दल बोललं तर बायोमध्ये फर्स्ट बायो इज लाईक मेमरी बेस्ड, पण पूर्ण मेमरी बेस्ड नाही. तुमचं जे नीट आहे, नीटमध्ये तुम्हाला जे बायो आहे त्याचे लाईन टू लाईन तुम्हाला पाठ राहिले पाहिजे. पण सगळ्या टॉपिकला वाचण्याचं मेथड अलग आहे. की फिजिओलॉजी जर बघितली, ह्युमन फिजिओलॉजी, त्याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट माहीत असायला पाहिजे. ॲनिमल किंगडम, प्लांट किंगडम बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स किंवा मॉर्फॉलॉजीमध्ये पण तुम्हाला एक्झाम्पल्स ते तुम्हाला आठवून ठेवायला पाहिजे. मला मॉर्फॉलॉजीमध्ये थोडी डिफिकल्टीज यायची, तर मी मॉर्फॉलॉजीमध्ये एक शॉर्ट नोट्स बनवून ठेवले त्याच्यामध्ये पण. तर तुम्हाला ज्याच्यामध्ये पण डिफिकल्टीज येते त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या हिशोबाने रिवाईज करण्यासाठी शॉर्ट नोट्स किंवा स्टिकी नोट्स यूज करू शकतात आणि सगळीकडे लावू शकता. म्हणजे ते एंडमध्ये तुम्हाला परेशान करणार नाही. आताच तुम्ही त्याचं प्रॉपर तुम्ही प्रिपरेशन करून ठेवा. तसंच मी मॉर्फॉलॉजीमध्ये केले होते. आणि जर 12th बायो बघितलं त्याच्यामध्ये जेनेटिक्स खूप वेटेज असते त्याच्या. तर जेनेटिक्समध्ये ॲप्लिकेशन बेस्ड पण क्वेश्चन्स असतात. तर तुम्ही थेरी वाचायचं आणि थेरी झाल्यानंतर ॲप्लिकेशन बेस्ड जे क्वेश्चन आहे त्या तुम्हाला अप्लाय करायला यायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला लागेल प्रॅक्टिस. तर IIBमध्ये ते खूप जास्त क्वेश्चन्स देतात की जेवढे पण व्हेरिएशनवाले क्वेश्चन्स येऊ शकतात आपल्या जेनेटिक्समध्ये ते सगळे तुम्हाला आमच्यासाठी तर 100 to 100 क्वेश्चन्सची असं एक लिस्टच दिली होती. ते तुम्ही प्रॅक्टिस करत राहायचं. जे नाही आलं जाऊन सरला विचारायचं, मग तुमचं असं जेनेटिक्स पण क्लिअर होईल. बाकी सगळं बायो तर असंच इझी आहे. तुम्ही कंटिन्युअसली कन्सिस्टंटली रिवाईज करत जा आणि एंडपर्यंत करत जा, मग तुमचं नीटचा बायो इझी असतो. आणि असं पण असते की जेव्हा तुम्ही हे 1 वर्षामध्ये 2 वर्षाचा सिलेबस करत आहे, स्ट्रेस पण असतं, हार्डवर्क पण असते आणि सोबत तुम्हाला एक टॅग पण भेटून जाते की बाबा फर्स्ट अटेम्प्टमध्ये नाही झालं, रिपीटर्स आहे. तर आणि हे लोक पण, फ्रेंड्स, रिलेटिव्स पण तुम्हाला म्हणतील की झालं नाही का, रिपीट करत आहे का. तर हे सगळे एका कानानं ऐकायचं आणि सोडून द्यायचं आणि आपल्या असं विचार करायचं की तुम्ही आपले सायलेन्समध्ये म्हणतात ना की वर्क हार्ड इन सायलेन्स अँड लेट युअर सक्सेस बी युअर नॉईस, तसं हे मोटो घेऊन चालायचं आणि आपल्या रिझल्टला स्पीक करू द्यायचं तुमच्यासाठी, तुम्ही नाही बोलायचं. तर माझ्या 1 वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये IIBच्या मॅनेजमेंटचा पण खूप मोठा रोल आहे. कारण की